नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन मार्फत सरळ सेवा भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 179 जागांसाठी ही वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार कोकण विभाग यांच्यामार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी जी वॅकन्सी आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार S10 नुसार तुम्हाला 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। प्लस तुम्हाला भत्ते देखील या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दिले जाणार आहेत। ऑनलाईन अर्ज जे आहेत या ठिकाणी 4 फेब्रुवारी 2025 पासून 5 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 6 मार्च 2025 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहात। आरक्षणनिहाय पदे जी आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। ज्या कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकणार आहात। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी असणार आहे। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। परीक्षेचा दर्जा जो आहे आपला 12वीच्या बेसिसनुसार या ठिकाणी असेल। सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी जी आहे पदवीच्या लेवलची तुमच्या ठिकाणी असणार आहे। एकूण या ठिकाणी 200 गुणांची परीक्षा तुमच्या ठिकाणी घेतली जाईल। एकूण 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत। 2 तासाचा कालावधी तुम्हाला परीक्षेसाठी या ठिकाणी असणार आहे। परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तांत्रिक अर्थामध्ये मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी मागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। किमान वयमर्यादा या ठिकाणी 19 वर्ष ठेवण्यात आलेली आहे। मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। दिव्यांगांसाठी 45 वर्ष, त्यानंतर माजी सैनिकांसाठी देखील या ठिकाणी वयामध्ये सवलत जी आहे या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर माजी सैनिक दिव्यांगांसाठी 45 वर्षाची असेल। प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना 45 वर्षापर्यंतची सवलत जी आहे या ठिकाणी असणार आहे। पदवीधर अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षाची सवलत या ठिकाणी असेल। त्याचबरोबर संगणक अर्थ देखील तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। कमीत कमी MSCIT सर्टिफिकेट तरी तुमच्याकडे या ठिकाणी असायला हवं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।